नमस्कार मित्रांनो, तुमच्या घरात अचानक भांडणं वाढली आहेत का? पैसे टिकत नाहीत, मन बेचैन राहतं आणि कोणतेही काम यशस्वी होत नाही. तर आज मी तुम्हाला एक असा जुना उपाय सांगणार आहे, ज्यामध्ये फक्त एक लिंबू तुम्हाला घरात काय चाललंय याचा संकेत देऊ शकतं असं मानलं जातं. पण थांबा, हा खरोखरच नकारात्मक ऊर्जेचा संकेत आहे का? की त्यामागे विज्ञानाचं काही वेगळा कारण आहे? आज आपण अध्यात्म, लोकपरंपरा आणि विज्ञान या तिन्ही दृष्टिकोनातून या रहस्याचा शोध घेणार आहोत. लिंबूचा प्रयोग नेमका काय आहे? भारतीय लोकपरंपरेत लिंबूला नकारात्मक शक्ती शोषून घेण्याची क्षमता असल्याचं मानलं जातं. उपाय असा सांगितला जातो, एका स्वच्छ काचेच्या ग्लासमध्ये पाणी भरा. त्यात एक ताजं लिंबू अलगद सोडा आणि काही वेळा निरीक्षण करा. असं म्हणतात की जर लिंबू पाण्यावर तरंगत राहिलं तर घरातील वातावरण संतुलित आहे. जर लिंबू खाली बसलं तर घरात नकारात्मक प्रभाव वाढण्याचा संकेत मानला जातो. काही लोकांचा विश्वास आहे की हा प्रयोग घरातील सूक्ष्म ऊर्जा दर्शवतो. स्वामी समर्थांच्या भक्तीच्या दृष्टीने महत्त्वाची गोष्ट म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराजांनी कुठेही लिंबू पाण्यात टाकून नकारात्मक शक्ती तपासण्याचा स्पष्ट आदेश दिलेला आढळत नाही. स्वामी समर्थ नेहमी म्हणत असत, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. याचा अर्थ भय निर्माण करणे नव्हे, तर श्रद्धा आणि धैर्य वाढवणे हा त्यांचा संदेश होता. स्वामींच्या मार्गात नामस्मरण, सदाचार, दया, सेवा, गुरुचरित्र वाचन आणि सकारात्मक विचारांनी अधिक महत्त्व दिलं जातं. म्हणून हा उपाय श्रद्धेचा भाग असू शकतो, पण तो अंतिम सत्य मानू नये. विज्ञान काय सांगतं? आता महत्त्वाचा प्रश्न, लिंबू खाली का बसतं? यामागे वैज्ञानिक कारणे आहेत. लिंबूच्या घनतेचा परिणाम. लिंबाच्या सालीमध्ये सूक्ष्म हवेचे खिसे असतात. जर लिंबू ताजं असेल तर ते तरंगण्याची शक्यता जास्त असते. जुने किंवा अधिक रसायने भरलेले लिंबू कधीकधी खाली बसू शकते. पाण्याची घनता. जर पाण्यात मीठ असेल तर वस्तू अधिक सहज तरंगू शकतात. साध्या पाण्यात तेच लिंबू खाली बसू शकतं. लिंबाचा आकार. मोठं जाड सालीचं लिंबू तरंगू शकतं, तर काही प्रकारचे लिंबू थेट खाली बसतात. म्हणून केवळ लिंबू बुडालं म्हणून घरात नकारात्मक शक्ती आहे असा निष्कर्ष काढणे वैज्ञानिकदृष्ट्या योग्य नाही. नजर उतरवण्यासाठी तांदूळ आणि मिठाचा उपाय. भारतीय घरांमध्ये आणखी एक पारंपरिक उपाय केला जातो. पद्धत. एक मूठ तांदूळ घ्या, त्यात थोडं मीठ मिसळा. घरातील व्यक्तीभोवती किंवा घरात घड्याळाच्या दिशेने फिरवत नजर उतरावा. यानंतर हे तांदूळ आणि मीठ पाण्यात सोडा. या उपायामागील आध्यात्मिक अर्थ. पूर्वीच्या काळी मीठ शुद्धीकरणाचं प्रतीक मानलं जायचं. तांदूळ समृद्धी आणि अन्नपूर्णेचं प्रतीक आहे. लोकविश्वासानुसार वाईट कंपन दूर करून सकारात्मकता वाढवण्यासाठी हा उपाय केला जात असे. हे मानसिक समाधान आणि श्रद्धेचं प्रतीक होतं. मानसशास्त्र काय सांगतं? कधी कधी जेव्हा व्यक्ती तणावाखाली असते तेव्हा तिला प्रत्येक गोष्टीत नकारात्मक संकेत दिसू लागतात. अशा वेळी श्रद्धेचे छोटे उपाय मनाला आधार देतात. मन शांत झालं की निर्णय क्षमता सुधारते. घरातील वातावरण सकारात्मक होतं. म्हणून अशा उपायांचा सर्वात मोठा परिणाम आपल्या मनावर होतो. स्वामी समर्थांनी भक्तांनी काय करावे? जर तुम्हाला घरात नकारात्मकता जाणवत असेल तर दररोज सकाळी किंवा संध्याकाळी हे करा. श्री स्वामी समर्थ या मंत्राचा 108 वेळा जप करा. तुपाचा दिवा लावा. गुरुचरित्रातील एखादा अध्याय वाचा. घरातील सदस्यांनी एकत्र प्रार्थना करा. एकमेकांशी प्रेमाने बोला, कारण घरातील सर्वात मोठी सकारात्मक ऊर्जा म्हणजे प्रेम, विश्वास आणि भक्ती. महत्त्वाची सूचना. लिंबू, मीठ आणि तांदळाचे हे उपाय लोकपरंपरेचा भाग आहेत. त्यांना वैद्यकीय, वैज्ञानिक किंवा निश्चित आध्यात्मिक पुरावा म्हणून स्वीकारू नका. जर घरातील सदस्यांनी सतत भीती, नैराश्य आणि किंवा मानसिक त्रास जाणवत असेल तर योग्य तज्ज्ञांचा सल्ला घ्या. श्रद्धा ठेवा, पण विवेकही जपा. लिंबू बुडालं म्हणून घाबरू नका.
आणि तरंगलं म्हणून निष्काळजीही राहू नका. कारण खऱ्या अर्थाने घरातील सकारात्मक ऊर्जा निर्माण होते ती स्वामींच्या नामस्मरणाने, सद्वर्तनाने आणि कुटुंबातील प्रेमाने. लक्षात ठेवा, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. जर तुम्ही स्वामी समर्थांवर श्रद्धा ठेवत असाल तर कमेंटमध्ये नक्की लिहा श्री स्वामी समर्थ. आणि अशाच श्रद्धा, आध्यात्मिक आणि विवेक यांचा संगम असलेल्या व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या स्वामी भक्त सागर या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.